भरपूर सारे मुलं आहे ज्यांना असं वाटतं की इनसेम आपली जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे। आता तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की हे काय झालं, इनसेम आपली थर्ड इयरची आणि बी वाल्यांसाठी बोलतोय मी 2019 पॅटर्न। तर थर्ड इयर आणि बी वाल्यांसाठी त्यांना असं वाटतं की इनसेम कुठेतरी आपली पोस्टपोन झालेली, तर तुमची इनसेम जी आहे ना ती पोस्टपोन झालेली नाही। तुमचा फक्त एकच पेपर पोस्टपोन झालेला आहे, तो म्हणजे उद्याचा पेपर। तुमचा उद्या जो पेपर असणार ना तो उद्या होणार नाहीये। तुमचा 22चा पेपर 26 तारखेला होणार आहे। तर 26 तारखे म्हणजे मंगळवारी तुमचा जो पेपर उद्याचा आहे तो मंगळवारी शिफ्ट केलेला आहे। त्याचं रिझन म्हणजे काय, त्याचं रिझन म्हणजे युनिव्हर्सिटीने ठरवलेलं आहे, ते म्हणजे बैलपोळा आहे। त्यामुळे तुमचा पेपर जो आहे ना तो उद्या नाही होणार, तो शिफ्ट केलेला आहे मंगळवारी म्हणजे 26 तारखेला। तर लक्षात घ्या, भरपूर सारे मुले त्यांना अशी अफवा पसरली की आपली इनसेम डायरेक्ट पोस्टपोन झालेली। तर परवा जो पेपर आहे त्याचा अभ्यास नीट रेग्युलरपणे करा, कारण तुम्ही म्हणशाल की इनसेम पूर्ण पोस्टपोन झालेली, इनसेम पोस्टपोन नाही झालेली, फक्त एक पेपर तुमचा पोस्टपोन झालेला आहे। तर थंबनेल बनवायचं कारण तुम्ही व्हिजिट केलं असतं व्हिडिओला, कारण भरपूर सारे जण त्यांना अफवा पसरलेली, त्यांना असं वाटतंय कुठेतरी की आपले सगळेच पेपर पोस्टपोन झाले की काय। फक्त एकच पेपर पोस्टपोन केला युनिव्हर्सिटीने, ते पण कुठे कुठे केलेलं आहे, पुणे, नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर। आपलं अहिल्यानगर म्हणजे माहिती, पहिले औरंगाबाद होतं, आता अहिल्यानगर झालेलं आहे। तर ह्या 3 ठिकाणी तुमचे जे पेपर असणार आहे ते पोस्टपोन झालेले, म्हणजे फक्त एकच पेपर पोस्टपोन झालेला उद्याचा। तर लक्षात द्या, फक्त उद्याचा पेपर पोस्टपोन झालेला आहे आणि तो रेग्युलरपणे होणार आहे 26 तारखेला। तर हा अपडेट आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा समजू द्या, कारण भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, त्यांना सुद्धा वाटतं काय झालं ॲक्च्युली का पेपर आपला पोस्टपोन केलेला आहे। तर तुम्हाला अपडेट आवडला तर नक्की शेअर करा आणि तेवढं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करूनच ठेवा। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।